धार्मिक संस्थांमध्ये कोणताही वाद नको असा सल्ला देत जगद्गुरूंनी समन्वय साधणं हा सर्वोत्तम पर्याय असल्याचं म्हटलंय। सोलापूर शहरातील लिंगायत समाजाच्या दुसऱ्या स्मशानभूमीवरून लिंगायत समाजामध्येच मोठा वाद पेटलाय। यामध्ये राजकीय गडबाजी कारणीभूत दिसून येते। दरम्यान लिंगायत समाजाच्या दुसऱ्या स्मशानभूमीसाठीची अक्कलकोट रोड परिसरातील शांतीनगर येथील 2 एकर जमीन देखभाल दुरुस्तीसाठी सिद्धेश्वर देवस्थान कमिटीला देण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी घेतला। त्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख समर्थक आणि लिंगायत समाजाचे नगरसेवक शिवानंद पाटील यांनी या ठरावाला विरोध केला। लिंगायत समाजाच्या शांतीनगर येथील स्मशानभूमीची देखभाल दुरुस्ती ही होडगी संस्थानला द्यावी यासाठी ते आणि त्यांचे समर्थक नगरसेवक आग्रही दिसून आले। या संदर्भात जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य यांच्या उपस्थितीत विजयकुमार देशमुख समर्थक नगरसेवक आणि लिंगायत समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे गटनेते अमोल शिंदे या दोन्ही नेत्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली। या दोन्ही नेत्यांनी जगद्गुरूंचे चरण स्पर्श करत आशीर्वाद घेतल्याचे सुद्धा फोटो व्हायरल झाले। याचबरोबर शिक्षण आणि आरोग्य समिती न मिळाल्यानं नाराज झालेला कृषी व पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषदेचे सभापती रामप्पा चिवळशेट्टी यांची सुद्धा या बैठकीला उपस्थिती पाहायला मिळाली। बैठकीला आमदार विजयकुमार देशमुख यांची उपस्थिती होती। या प्रकरणी माहिती घेतली असता सिद्धेश्वर देवस्थान समिती आणि होडगी संस्था या दोन्ही लिंगायत समाजाच्या संस्था आहेत, त्यामुळे आपसामध्ये वाद न करता हा विषय समन्वयाने मिटवावा यासाठी सिद्धेश्वर देवस्थान कमिटी सोबत समन्वय बैठक करावी, त्यानंतरच पुढील निर्णय घ्यावा असं जगद्गुरू यांनी उपस्थितांना सांगितल्याचं समजलं। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।